माणी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुणी मणिचे हित गुज सारे वद कवणा दाऊ, निशिदिन शमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ हृदयी वस. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज मंडे आहे, श्रावणी सोमवार आहे आणि मी रेग्युलर सोमवारला व्हाईट कपडे घालते, तेव्हा श्रावणी सोमवारला रेड कसा. इथे मी 2-3 आलू होते ते बॉईल केले, थोडंसंच कणिक भिजलं तिच्यापुरतं. आता बाकीचं करून घेते सगळी तयारी. बेल वाजली, करीना आली कॉलेजमधून. हॅलो, अरे वा, मास्क बिस्क लावून. व्हेरी गुड व्हेरी गुड. तीही तर हॅपी झाली असेल. आणि इथे करीना पराठे खाते, बटर लावून मस्त खालून बटर घेऊन आली ती. कसे पराठे आवडले तुला? पोरांना माझ्या हातचे पराठे खूप आवडतात. हे तूप होतं चमचाला म्हणून मी याच्यावर ठेवून दिलं. तर छान असे मस्त तिच्यासाठी आलू पराठे बनवले मी. आणि आता इथे चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि करीनासाठी. आता मी करीनाला पराठे वगैरे करून दिल्यानंतर मग मी चेंज केलं. व्हाईट ड्रेस मी बरोबर कॅरी केला होता, सोमवार होता म्हणून. आणि थोडंसं मी टचअप देखील केलेलं आहे. करीनाचं म्हणणं मम्मा नाही ना, थोडंसं टचअप कर, थोडंसं टचअप. आता मला निघायचं आहे, तिच्या कॉलेजमध्ये जाऊन येतो, एक काम आहे थोडंसं, आणि मग मी निघेल. आता कशी जाईल काय जाईल ते मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर चला, सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भोलेनाथ तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करोत. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करा. आणि मस्तपैकी तयारी बियारी पिशवी हॉलमध्ये आणून मग आम्ही गाडी बघतोय. किती ग्रेट आहे आम्ही. तर हो, मी जसं तुम्हाला नेहमी सांगते, मी ब्लाबलाने ट्रॅव्हल करते, खूप सेफ. आणि मग करीनाने बघितली ब्लाबला. कुठली गाडी ग करीना? विक्टोरियस गाडी आहे. ते गाडीवाले जे आहेत त्यांना मी कॉल केला होता. त्यांना मी सांगितलं की माझं स्पाईनचं ऑपरेशन झालं आहे, तर मला फ्रंट शीट द्या म्हटलं. मागे कसं गाडी आपटते ना, तर ते बोलले चालेल मॅडम, काय प्रॉब्लेम नाही. तर मग विक्टोरियस गाडीमध्ये मिळणार आहे. तर ते आता शिवाजीनगरच्या तिकडे आहे ते बोलले. मग मी त्यांना सांगितलं मला कुठून बसायचं आहे करीना? मला बाकडेवाडीवरून त्या गाडीत बसायचं आहे. तर मग कोथरूडवरून मला अर्धा तास लागेल वाकडेवाडीला जायला. आणि मग मी त्यांना तशी कल्पना दिली की मी कोथरूडमध्ये आणि मला तिथे पोचायला अर्धा तास लागेल म्हटलं. तर तुम्ही अर्धा तास आधी मला कळवा. तर ते बोलले हो मॅडम, 2:30पर्यंत मी येईल म्हणे. आता 1:30 वाजला आहे, तर ते मला अर्धा तासाने कॉल करणार आहे, अर्धा तासाने निघेल. तर आता आमचं सगळं आवरलं गेलं आहे ऑलरेडी. तर बसलो आहे आम्ही हॉलमध्ये, मायले की गप्पा मारतोय मस्तपैकी. आजही मी चहा पिला. चितळेचं दूध वापरते करीना, खूप टेस्टी होतं दूध. आणि खूप टेस्टी होता चहा. ऑफकोर्स मी बनवला होता खूप, सगळं आलं टाकून आणि खूप जास्त दूध वापरून. तर 1:30 वाजला आहे, मी फक्त दूध पिलं आहे. करीनाने लाडू आणले, पण मी शक्यतो गुळाचे आणि राजगिऱ्याचे लाडू मला आवडतात दुधाबरोबर खायला. आणि तिने आता खाली शॉपमध्ये जे मिळाले, तिला एवढं काही लक्षात नाही येत वस्तू बघून हे गुळाचे का साखरेचे. तिने काय आणले माझ्यासाठी, तर मी ते खाल्ले. काल खाल्ले होते, रोजच उपवास असतो. आज काय मी लाडू वगैरे खाल्ले नाही. आणि शक्यतो श्रावणी सोमवारी माझे हेच प्रयत्न असतात की नुसतं चहा बंद झाला, खाल्लं तर खाल्लं, एखादं फळ मिळालं तर खाते, नाही तर मला काही भूक वगैरे काही लागत नाही. तर मी श्रावण महिन्याच्या दर सोमवारी रुद्राभिषेक करत असते. मागच्या सोमवारी पण केला, आजही करण्याचा विचार आहे. आता ज्या फुलवाल्या ताई आहे माझ्या, त्यांना मी सांगितलं आहे की ताई तुम्ही बेल द्या, 200 रुपयाचा 108 बेल. पण बेलाचे खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे त्याची किंमत मॅटर नाही करत. त्यांना बेल फुलं द्यायला लावले. मी लवकरात लवकर पोहोचले 6 वाजेपर्यंत, तरी ॲटलिस्ट 2:30ला निघाल्यावर 6पर्यंत पोहोचेल का गं? नाही, मग 6:30 7पर्यंत जरी पोहोचले, मॅक्स 7पर्यंत जरी पोहोचले, तरी मी 7 ते 9 सेवा करेल, तेवढंच मला छान वाटेल. तर करीनाच्या इथे तर मी छान अशी पूजा केली, पण मला रुद्राभिषेक पण करायचा आहे घरी जाऊन. आय होप की मी लवकर पोहोचले तर बरं होईल असं. तर चला, आता गाडीवाल्या भाऊंचा फोन येईपर्यंत आम्ही मायले की गप्पा मारून घेतो. 2:30 वाजले, पण गाडीवाल्याचा काही फोन आला नाही. त्याला आत्ता कॉल केला, तो बोलला टिनू की मी 10 मिनिटात करतो. नाही, मी खूप फास्ट बोलणार आहे. आणि आता आपण फळं घेऊन येऊ करीनाला. तुला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवशील ना बाळा? काय मला फ्लेम नाही कळत. पागल, एवढं धावत पळत आली मी, तरी तुझं तेच रड गाणं चालू आहे.
चालली आहे. मग तिकडं 3 लोक आहे ना बेटा, तू एकटी आहे ना, चल मास्क लाव. क्यूट गर्ल, गुड गर्ल. व्यवस्थित खा, हेल्दी राहा, तब्येतीची काळजी घे. स्वामी समर्थ महाराजांना मी आज हीच प्रार्थना केली की माझ्या मुलीवर लक्ष राहू द्या, तिला सुखासुखी ठेवा. चला आम्ही निघतोय घरातनं. मी छान दिसते मुलांना, आई कशी दिसली तरी मुलांना छानच दिसते. आणि बाय द वे चला अशी पूर्वी सूट नाही होत. हा मग पागल. चला जाता जाता माझं सगळ्यात मोठं काम असं झालं की करुणाच म्हटली. करीनाला हाऊस हेल्प पण मिळून गेल्या, ज्या सुरुवातीला तिच्याकडे होत्या. अर्चना नाव आहे ना त्यांचं, अर्चना म्हणून होत्या. त्या खूप फास्ट काम करायच्या. तर त्यांना एकदा असंच बोलायला गेली की खूपच फास्ट करता, तर मग त्यांनी सोडून दिलं होतं. पण मग आता खाली भेटल्या, बिचारा लगेच लकीली हो म्हटल्या. त्या बोलल्या हो ताई चालेल. म्हटलं हे बघा ती काम करून करून आजारी होऊन गेली, मला अर्जंट यावं लागलं. म्हटलं तर करा ना म्हटलं ताई. तर म्हणे चालेल 1 तारखेपासून करते म्हणे. हे तुझ्या स्वयंपाक आले आहे का नाही ना. तर 1 तारखेपासून आता करीनाकडे हाऊस हेल्प पण आहे, ज्या भांडे घासतील, झाडू पोछा करतील, डस्टिंग करतील. तर ते टेन्शनमधून फ्री होऊन फायनली आता 2:30 वाजून गेले आणि मी निघाले. आणि इथून आम्ही करीनासाठी फ्रूट घेतले. करीना आय होप की तू फ्रूट्स खाशील. ओके बाळा चल. मी ह्या गाडीने जाते. मी करीना मागे माझी बॅग ठेवायला गेली. तुला पाण्याची बॉटल काय नाही घेतलं तू? बाय बाय. आणि मी ज्या गाडीने जाते CNG गॅस भरण्यासाठी, गाडी थांबली आहे. नाशिकचेच आहे ज्यांची गाडी येते. काही नाही बघा, मी पुढे एकटी बसली आहे आणि मागे एक मुलगा बसला आहे. म्हणजे मी जे सांगते ना नेहमी ब्ला म्हणजे आपण घरच्या गाडीने जसं ट्रॅव्हल करतो ना, अगदी तसंच एकदम इझी आपला प्रवास होऊन जातो. आणि प्रशांतजींना काही कळवलं नाही, त्यांचा व्हिडिओ कॉल आला होता. म्हटलं त्यांना सरप्राईज देऊ. ॲक्च्युली करीनाची इच्छा होती की मी अजून थांबावं, पण प्रतीकला पुण्याला यायचं आहे आणि शेरूजवळ मी किंवा प्रतीक कोणीतरी पाहिजे, म्हणून मम्मी निघाली आहे. रस्त्याने जाताना दौलत धाबा लागतो. आम्ही जेव्हा पूर्वी पुण्याला राहायला होतो तर हा आमचा फिक्स स्पॉट होता. इथे आम्ही थांबायचो काही स्नॅक्स वगैरे घ्यायला वगैरे. तर आत्ताही गाडी इथे थांबलेली आहे. तर उपवास आहे तर म्हणून मी, आणि इथल्या चिक्क्या फेमस असतात, तर मी उपवास आहे म्हणून इथून गुळ शेंगदाण्याची चिक्की घेतली. बराच उशीर होणार आहे मला घरी पोचायला. मला नाही वाटत मी रुद्राभिषेक करू शकेल. आणि मी गाडीतच आता शिवलीला अमृत मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलं आणि गाडीमध्येच वाचून घेणार आहे. पहिला 2रा अध्याय चालतं. म्हणजे श्रद्धाभक्ती असणं गरजेचं आहे. आता घरी केव्हा पोचेल केव्हा वाचेल त्याच्यापेक्षा मग मी गाडीमध्ये बसूनच वाचून घेणार आहे. ते दौलत धाब्यावर थांबलेली आमची गाडी. आणि खूप सगळ्या आठवणी, म्हणजे माझं लग्न झालं ना तेव्हा आम्ही पुण्याला राहायला होतो ना, तर मग नेहमी जाताना येताना इथे गाडी थांबायची. आणि मला इथे साऊथ इंडियन फूड म्हणजे वडा सांबर, इडली सांबर खायला खूप आवडायचं. मसाला डोसा खूप टेस्टी लागायचं. इवन हे जे शिंदे पेढा सेंटर आहे ना घारगावचं, इथून आम्ही कंदी पेढेसुद्धा घ्यायचे. तर मी ते घेतले प्रतीकसाठी. करीनाला खूप आवडता म्हणून आम्ही नेहमी घ्यायचो. इवन आजच्या तारखेत प्रशांतजी हे एक दुकान, म्हणजे असे खूप ठिकाणी ठरलेले आहे. जसं अंतापूरला जाताना सटाण्याला पण एक दुकान आहे, तिथे ते कंदी पेढे खूप छान लागतात. तर प्रशांतजी जेव्हा करीना छोटी होती कुठेही गेले तर ते आठवणीने ते पेढे घेऊनच यायचे करीनासाठी. तर आईवडील खूप असं लक्षात ठेवतं नाही का, मुलांना काय आवडतं, कुठलं आवडतं, कसं आवडतं. आता तर करीना नाही आहे नाशिकला, तरी पण प्रतीक आहे. तर मी घेतलं आणि बॉक्स पॅक करण्याआधी त्या भाऊंना म्हटलं एक मला देऊन द्या पेढा. एक पेढा मी देखील खाल्ला, खूप टेस्टी लागला. चहा घेतलाच आजही. त्यानंतर केळी खाल्ली होती पुण्याला. करीनाला फ्रूट्स घेऊन दिले ना तेव्हा मी पण केळी खाल्ली. आणि मग आत्ता एक पेढा खाल्ला आणि गुळ शेंगदाण्याची चिक्की घेतली, ती मी खाईल गाडीमध्ये बसून. तर गाडीवाले बहुतेक काहीतरी नाश्ता वगैरे खाण्यासाठी गेले ते मध्ये. आहे थोडं
चिडका आहे हा, पण मग स्वभाव मस्त आहे त्याचा. ते कसं आहे ते शेवटी इन्कम ऑफ सोर्स दुसरं काही नसल्यामुळे शेवटी तेच आहे ना. आता परत ह्या CNG पंपावर थांबलेली आहे गाडी. गॅसची गाडी आहे ती, गॅस भरण्यासाठी. ऑलरेडी आता 7 वाजून गेले आणि मला 8 वाजून जाणार आहे घरी पोचत मी कधी घरी पोचू आणि कधी रुद्राभिषेक करू. तर मी शिवलीलामृत डाउनलोड करून घेतलं गुगलवरून आणि गाडीमध्ये पहिला दुसरा अध्याय वाचून घेतला. काय करणार मग आता, नाही का. आणि बघते आता फुलवाल्या ताई जर गेटवर बेल देऊन गेल्या असतील तर घरी गेल्यानंतर बेल वगैरे अर्पण करेल मी शिवलिंगावर. आणि नाही काय जमलं तर निदान आरत्या वगैरे तरी करेल. तर गॅस भरण्यासाठी गाडी थांबली. प्रशांतजींना फोन केला होता, प्रतीक बाहेर गेला आहे. मग ते बोलले मी येतो तुला घ्यायला, मला कळव म्हणे तू आली का. म्हटलं बरं. 7:45 वाजले आणि 7:45 वाजता मी माझ्या सोसायटीच्या लिफ्टजवळ आहे. प्रशांतजी आले होते मला घ्यायला. फुलवाल्या ताईंनी बेल काय ठेवला नाही. आत्ता त्यांना फोन केला तर स्वयंपाक करते म्हणे, 10-15 मिनटात आणून ठेवते. विसरून गेल्या होत्या त्या मला बेल फुलं द्यायचे. पवार साहेब घेऊन आले मला घरी. काय झालं मला, काय झालं मला, काय झालं मला. अच्छा अच्छा अच्छा, काय झालं चेलू, कुठे गेले. ए बाई तुझे डोळे कुठेच क्लीन नाही केले बाळा. अरे 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 कुठे चालला, कुठे चालला, कुठे चालली, कुठे चालली भाऊ. माझी छान ग, माझी छान ग. शनू मी कुठे गेली होती बाला, मला मी कुठे गेली होती. आणि मी घरी येण्याआधी बिचारे प्रशांतजी बघा इथे सगळा पालेभाजीपाला निवडत बसले होते. मी त्यांना वाढून दिलं आणि त्यांना भूक लागली होती तर म्हटलं चला एकदा यांना वाढून देऊ. आणि मग सर्वप्रथम मी इथे दिवा लावून घेतला. जसं मी सांगितलं त्या ताई विसरल्या होत्या तर मग आमचा घरात पाय का दारात पाय त्यांचा फोन आला की ठेवले मी. मग मी शेरूला जाऊन एक चक्कर मारून आणला, फुलं घेऊन आले. तर देवांना सकाळी वाहिलेली फुलं प्रतीकने वाहिली होती ती काढून घेतली. आणि मग मला नव्हतं माहिती त्याने वाहिली आहे फुलं असं, मला वाटलं माझ्या हातचीच वाहिलेली आहे. तर मी ती फुलं काढली आणि आता रात्रीची वेळ होती. म्हणजे मी नवीन फुलं घेऊन आली होती ना, ते छान असे सगळ्या देवांना वाहून दिले. आणि बघा किती आश्चर्य, त्या ताई काय बोलल्या, मागच्या सोमवारी त्यांनी मला असा छान मोजून दिला होता 108. मी त्यांना सांगितलं ना की तुटलेला 2 पानं चिरलेला असा नको, तर खूप छान असा त्यांनी निवडून दिला होता. मग त्या मला काय बोलल्या की ताई निवडलेला नाही म्हणे आणि आता मी स्वयंपाक करते तर मोजून वगैरे काय दिला नाही, जो उरला तो मी तुम्हाला दिला म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. तर मग मी तो डायनिंग टेबलवर ओतून घेतला, भाज्या बाजूला सरकवल्या थोड्या, म्हटलं नंतर निवडू भाज्या. आणि विशेष म्हणजे त्या संपूर्ण बेलामध्ये बरोबर 108 असे पानं निघाले, जे तुटलेले नाही, चिरलेले नाही, खराब नाही, एकदम छान असे बरोबर 108 पानं निघाले. मला एवढं छान वाटलं. आय नो कॉन्फिडन्स असतो तो, पण एक असतं ना की मला 108 व्हायचे होते तर बरोबर 108 छान पानं निघाले. तर मी सर्वप्रथम ते 108 पानं निवडून घेतले. प्लस ते देठाला थोडंसं असतं ना तोडायचं असतं, ते देखील मी तोडून घेतलं. आणि मग काय केलं, आता मला हे माहीत होतं की आता रुद्राभिषेक मी कधी करू, नाही का. ऑलरेडी 8 वाजत आलेले होते म्हणून म्हटलं की चला ॲटलिस्ट आपण हा बेल तरी वाहून देऊ, म्हणून इथे बेल निवडून घेतला. आणि मग नित्यसेवा स्तोत्र पुस्तकामध्ये महादेवाची जी 108 नावं आहे ना, ती नावं घेऊन मी हा बेल शिवलिंगावर अर्पण करणार आहे. तर मी काय केलं, एका तांब्याच्या ताटामध्ये काहीतरी म्हणता याला ताम्हणामध्ये पाणी घेतलं आणि प्रत्येक बेलपत्र मी त्याच्यामध्ये बुडवून आणि नित्यसेवा स्तोत्रमधलं महादेवाचे जे नावं आहेत, मी जसं सांगितलं 108 नावं घेऊन ते बेलपत्र छान असे शिवलिंगावर अर्पण केले. देठ त्या बाजूला करायचा असतो आणि बेलपान हे उलटं, म्हणजे त्याची जी बेलपानाची जी सुईची बाजू आपण ज्याला म्हणतो ती बाजू शिवलिंगाला टच असे ते 108 बेलपत्र मी छान असे वाहून घेतले. आणि मग नंतर सगळ्या आरत्या मंत्र पुष्पांजली वगैरे सगळं म्हणून घेतलं. नंतर नैवेद्य वगैरे दाखवला, जी पेढे मी आणले होते त्यांचाच नैवेद्य दाखवला. तर छान वाटलं मला. म्हटलं ठीक आहे चला, आपली खूप इच्छा होती रुद्राभिषेक करण्याची,
परंतु आता वेळेअभावी नाही करू शकली. ह्या ज्या सेवा असतात एक तर त्या खूप सकाळी पहाटे करायच्या असतात, नाही तर मग प्रदोष काळात. तर बेल तरी वाहिला मी. बाळ बघा कसं बसलं मम्माकडे, छान छान बसलं आमचे बाळ. न बाला ने चिन्नू, ही माझी चुना, ही माझी चिंगू चिंगू, ही चिंगुडी. आणि मी आल्या आल्या शेरू टिपवर बसलेला होता, मी त्याला भेटली. खूप मला शेरूची आठवण आली. मी त्याला खाली सोसायटीत एक चक्कर राऊंड मारून पण आणलं. तर अजून तर काय उपवास सोडला नाही मी. 8:45 वाजत आले. पण चला मला बेल मिळाला. श्रावण सोमवार आहे नाही का. आणि शेरूला बघून, शेरूला भेटून माझी जशी काही भूकच पळून गेली. घरात थोडाफार पसारा झाला इकडे तिकडे वस्तू. प्रतीक बाहेर गेलेला आहे. काय माहिती मला भूकच नाही उपवास सोडायचे. पण आता उपवास सोडते, जेवते. प्रशांतजींनी डायनिंग टेबलवर भाज्यांचा बराच पसारा मांडला आहे. तो भाज्या वगैरे निवडल्याशिवाय तर काय मी झोपणार नाही. काय माहिती आता 11 वाजता का 12 वाजता. तर चला आता उपवास सोडून घेते. प्रशांतजींनी ज्या चमच्याने भाजी घेतली ना, भाताळं उलटणे जे काही त्यांनी वापरलं असेल त्याच्यानेच त्यांनी भातही घेतला. म्हणून मग भाताला असा कलर लागलाय. या जेवायला. मी आता फिरवून आणलं ना शेरू, तू लगेच असं त्रास देणार आहे का. जेवण झाल्यानंतर मी सगळ्या पालेभाज्या निवडून घेतल्या ओट्यावर आणि टेबलवर. बघा किती पसारा आहे. हे सगळं आता आवरून घेते. हे बघा खरकटी भांडी काढून तिथे ठेवली. ओटा गॅस एकदम क्लीन नीट केला. टेबल पण क्लीन केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.